परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपामध्ये विषय गहन आहे. आणि म्हणूनच पुढचं जे प्रकरण आहे ना, तर ते प्रकरण म्हणजे घेतलं पाणी. बस बस टाका, तुम्ही फक्त टाका. बस 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 बस. तर परमात्मा जो आहे ना, तर शुद्ध परमात्म्याचं स्वरूप विचार जर केला, एक माऊलींचं प्रमाणे अगदी ज्ञान सांगितलं, पण माणूस विचार करत नाही. विचार का करत नाही? तर त्याच्या ठिकाणी मोह आहे, विषयांचा मोह आहे त्याच्या ठिकाणी. आणि ह्या सगळ्याचं कारण अज्ञान आहे. म्हणून जोपर्यंत अज्ञानाचा नाश होत नाही, तोपर्यंत माणसाची खऱ्या अर्थानं अज्ञानाचा नाश होत नाही. अज्ञानाचा नाश होणं म्हणजे काय? जिकडे तिकडे फक्त परब्रह्मच आहे, याला म्हणायचं परब्रह्म न दिसता सृष्टी दिसणं, जग दिसणं, याला अज्ञान म्हणायचं. आणि ज्ञान कशाचं? तर सगळी प्रकृती नष्ट होणं, बाद होणं आणि फक्त परब्रह्म शेष राहणं, याला ज्ञान म्हणायचं. परंतु अज्ञान शिल्लक आहे म्हणजे जग शिल्लक आहे. जग आहे म्हणजे अहम आहे, मी आहे, इच्छा आहे, वासना आहे. आणि त्याच्यामुळे आपली प्रवृत्ती कशाकडे होत नाही? तर त्या परमात्मा स्वरूपाकडे प्रवृत्ती होत नाही. आणि म्हणूनच तर आणखी काय आहे, आता एक सांगितलं माऊलींनी की हे विषय तरी कैसे, फार सुंदर उभी पहा. बरं, माणूस विचार करत नाही. आणि पुढचं प्रकरण आहे की ज्ञानानेच मोक्ष. खरं जर मी आता काल चिंतन करत होतो, काल दुपारपर्यंत मी चिंतन केलं आणि असं एक विशेष चिंतन झालं. आणि म्हटलं अर्जुनाने इच्छा व्यक्त केली. अर्जुनाची इच्छा होती की भगवंत मला ते जे विश्वस्वरूप जे आहे ते मला ह्या डोळ्यांनी पाहावं. किती मोठी अर्जुनाची इच्छा होती. तुझे विश्वरूप बनागवे, माझे दृष्टीस गोचर व्हावी, एवढी थोर असं जीवे बांधून आहे. म्हणजे ह्या हीच दुही डोळा झोंबावी विश्वरूप सकळा, एवढी हाव तो दैव आगळा म्हणून करी. माणसाला इच्छा ठेवावी तर फार मोठी इच्छा ठेवावी. आणि माणसाला सुख पाहिजे, पण तो नाशवंत सुखाच्या मागे लागतो. आणि त्या परमात्म्याचं दर्शन झालं का माणसाची काय होतात सगळी त्या परमात्म्याचं दर्शन होतं म्हणजेच परमात्मा स्वरूप माणूस होतो. आणि तो परमात्मा स्वरूप झाला की सगळ्या सुखाची, सगळ्या ज्ञानाची, ऐश्वर्याची प्राप्ती त्याला होते. परंतु काय होतं तर माणूस याच्यातूनच म्हणून निघतच नाही, याच्यातून त्याला हा मोह त्याला निर्माण होतो. आणि म्हणूनच विचार माणूस करत नाही. चांगला खऱ्या सुखाचा माणसाने विचार करावा. मी नेहमी सांगतो, आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. आयुष्य एकदाच आहे, परत आयुष्य नाही. कोट्यवधी जन्म झाले तेव्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळाला होता, पण मागच्या जन्मात काही मिळत असणार नाही. मग आता मनुष्य देह मिळाला, पुढं मागुता हाच देह पावशी, हे तो रे न घडे सायासी. हा मोठ्या सायासानं सुद्धा पुन्हा घडणार नाही. ईश्वर काय पुन्हा पुन्हा संधी देत नाही. एवढी संधी दिली, एवढं आयुष्य दिलं, परंतु एवढं आयुष्य जर आपण अविचारानं घालवलं, पुढं कशा करता तो आयुष्य देईन आपल्याला, नाही का? एक मुलगा जर समजा त्याला 500 रुपये दिले, तो जर अविचारपणे जर कसे जर खर्च करीत असेल, माणूस दुसऱ्या विषयी आई वडील विचार करते याला कशाला पैसे द्यायचे. आणि म्हणून अतिशय विचाराने इथं आपण हे करायचं आहे. आणि म्हणून मोक्ष जो आहे तो ज्ञानानेच आहे. ज्ञान कशाने आहे? विचारानेच आहे. आणि विचार म्हणजे दृढ विचार करायला पाहिजे. मग आपल्याला सुख पाहिजे, हित पाहिजे, परंतु माणूस परमहिताच्या मागं लागत नाही. काय लागत नाही? परमहित ज्याला आपण म्हणतो, असं सुख म्हणतो की ते सुख मिळालं की पुन्हा नष्ट होत नाही. आणि त्या सुखासारखं दुसरं कोणतं सुख नाही, किंवा त्यासारखं असं भाग्य कोणतंही नाही. आणि म्हणूनच काय सांगितलं तर ते विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे आणि स्वप्नीचा आभासे भद्र जाती. अर्थ कळला का याचा? आपण ज्याला विषय विषय म्हणतो, ज्याला आपण बायको म्हणतो, ज्याला संपत्ती म्हणतो, ज्याला आपण बंगला म्हणतो, ज्याला गाडी म्हणतो, हेच विषय आहेत ना. आणि याचीच आपल्याला इच्छा आहे, आपल्या इच्छा याचीच आहे. पण याचं स्वरूपाचा जर शोध जर घेतला तर याचं स्वरूप कसं आहे? तर याचं स्वरूप आहे रोहिणीचे जळ जैसे. मृगजळ फक्त भासण्यापुरतं असतं, परंतु प्रत्यक्षात नसतं, केवळ भ्रमाने भासतं. तसं विषय वस्तुतः कुठंच अस्तित्वात नाही. मी सुद्धा कुठेही अस्तित्वात नाही, विषय सुद्धा कुठे अस्तित्वात नाही. अजून एक सांगितलं पहा की ब्रह्मदेव, जो ब्रह्मदेव आहे तो ज्यानं ही सृष्टी निर्माण केली, जो ब्रह्मदेव, तर तो ब्रह्मदेव
हा मुळात कसा आहे, तो ब्रह्मदेव मुळात कसा आहे, तर तोच ब्रह्म पाहत लक्षात घ्या बरं का, तो ब्रह्मस्वरूपा ब्रह्मापासून ब्रह्मदेव वेगळा नाही. आणि तो जो भासतो केवळ भ्रमाने ब्रह्मदेव भासतो, परंतु मुळात जर पाहिलं तर ब्रह्मदेव सुद्धा कोणी नाही, ते मुळातच ब्रह्म आहे. मग आता जिथं कारणच नाही तिथं कार्य कसं घडेल? ब्रह्मदेवच जर नाही ती सृष्टी तरी कशी घडेल? कारण नसताना कार्य कधी घडतं का? मग ब्रह्मदेव जर कसं आहे, मुळात ब्रह्मच आहे, परंतु केवळ मध्ये जो भ्रमाने भासतो तो ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेव जर नसताना काय होतो? केवळ भ्रमाने भासतो. ब्रह्मदेव केवळ भ्रमाने भासतो, मुळात तर तो नाहीच. मग ब्रह्मदेवच जर नाही म्हणजे कारणच जर नाही तर ते कार्य तरी कसं घडेल, नाही का? आणि म्हणून ब्रह्मदेव नाही, कारण नाही, म्हणून ही सृष्टी सुद्धा नाही, आणि तुम्ही आम्ही सुद्धा वस्तूचा हा आपण नाही. मग जे कसं भासते? भ्रमाने भासते. मग विषय तरी कसे आहेत? हे विषय सुद्धा आपल्याला केवळ भ्रमाने भासणारे नसताना भासणं, हे हा सिद्धांतच लक्षामध्ये घ्यायचा. परंतु हा सिद्धांत पेलवणं त्याच्याकरता अत्यंत शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. जसं 50 किलो वजन जर न्यायचं तर माणूस सुद्धा कसा पाहिजे? तेवढा दमदार माणूस पाहिजे. 90% मार्क मिळवायचे म्हणजे विद्यार्थी सुद्धा तितका सक्षम विद्यार्थी तसा असला पाहिजे. तसं हा याला अजातवाद म्हणायचं. हा अजातवाद पेलवायचा म्हणजे माणूस तितकाच अधिकारी असला पाहिजे. अधिकार असणं म्हणजे शुद्ध अंतःकरण, इथं दुसरा अधिकार नाही. आणि हे शुद्ध अंतःकरण कशाने होतं? तर सत्संगाने होतं आणि विचाराने होतं. काल आपण पाहिलं हे कर्म आणि हे गुण, गुणाचा कर्माचा भाग आपण पाहिला. गुणाचा कर्माचा भाग जरी पाहिला, परंतु एक विचार आपण त्याच्यामध्ये केला काल, का ह्या गुणांचा मध्ये आपल्याला बदल करता येतो. गुणामध्ये बदल करता येतो. कशाने बदल करता येतो? सत्संगाने बदल करता येतो आणि आपल्या विचाराने बदल करता येतो. विचार जर केला, विचारानेच माणूस काय होतो? अधोगतीला जातो. अविचाराने अधोगतीला जातो आणि विचाराने ऊर्ध्वगतीला जातो. एखादा दारू पित असेल, त्याने विचार केला दारू पिणं घातक आहे, आता मी दारू पिणार नाही, आधी तो विचार करतो, त्याची अंमलबजावणी करतो. तसा हा संसार दुःखमय आहे, भासमय आहे आणि विनाश करणारा आहे. असा जर माणसाने विचार जर केला, परमार्थ करण्याची अत्यंत गरज आहे. किती परमार्थ दुःखरूप असला, त्रासदायक असला, तरी शेवटी अंतिम कल्याणकारक, बहुकल्याणकारक तोच आहे. म्हणून आपण त्याचाच अंगीकार करायला पाहिजे. असा माणूस विचार करतो आणि मग काय करतो? तर त्याचा अंगीकार माणूस करतो. पण जर विचार नाही केला, तो म्हटला जाऊ द्या, पुढचं कुणी पाहिलं, हे मूर्खपणाचं बोलणं आहे, हे मूर्खपणाचं बोलणं आहे. मग शेवटी काय म्हणलात? कहत कबीरा सुनबाई साधो, करो विचार पुरता, नाही तो खावो गोता. विचार करा, नाही तो गोते खावे लागतील. आणि ह्या जीवाला म्हणजे तुम्हाला देह जरी वेगळा असला तरी ज्यानं दुःख भोगली ते तुम्ही, आता तुम्हीच आहात, आता तुम्ही भोगत आहात. आता जे तुम्ही दुःख भोगतात ह्या जीवानं मागची अनेक दुःख भोगलेली आहे. आता तुम्ही आता मला दुःख होऊ नये, हा जो जीव आहे याला तुम्हाला दुःख होऊ नये वाटत असेल तर ह्या जीवाला पुढे परमगती पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि म्हणूनच याला उपाय एकच आहे. याला उपाय काय आहे? तर ज्ञान. ज्ञान काय सांगतं? तर ज्ञान सांगतं ह्या जगामध्ये सत्य फक्त परम. आणि आता पहा, एक विचार चांगला जर केला तर ह्या जगाचा बात केला, जगाचा बात केल्यानंतर काय राहिलं? हे शून्य राहत नाही बरं का. जगाचा बात केला तर शून्य राहत नाही, तर ओत पोत अगदी. आता अजून एक थोडासा विचार सांगतो तुम्हाला, ते परब्रह्म कसं आहे तुम्हाला सांगतो. थोडासा विचार करता यावा म्हणून ते विचार करता यावा. विचार काहीतरी पाहिजेच ना. जोपर्यंत आपण परब्रह्म पाहिलं नाही तोपर्यंत त्या परब्रह्माचा विचार करण्यासाठी काहीतरी विचार आपला जो असलाच पाहिजे. बरोबर आहे का नाही? जोपर्यंत आपण अमुक एक मुलीनं तिचा होणारा पती, भावी पती पाहिला नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या जणी सांगतात तो कसा आहे, तर तो 5 फूट उंचीचा आहे, गोरा गोमटा आहे, त्याचं नाक असं आहे, त्याचे असे कपडे असतात, त्याचं बोलणं असं असतं. म्हणजे त्याला काहीतरी पाहिला नाही पण त्याचं काहीतरी वर्णन करावं लागतं. मग तशा प्रकारे आपण ते परब्रह्म अजून पाहिलेलं नाही. आणि ब्रह्मसाक्षात्कार होणं, ब्रह्मसाक्षात्कार होणं हाच म्हणजे जीवनाची अधोगती तिथंच संपली, त्याचं दुःख तिथंच संपलं. त्याचं सगळं जेवढं जेवढं वाईट आहे ते वाईट सगळं बरं. प्रपंच आणि परमार्थ याच्यात फरक आहे.
प्रपंचातलं एक वाईट संपलं, एक संकट टळलं म्हणजे काही सगळं संपलं असं नाही. प्रपंच असा असतो ती संकटांची दुःखाची मालिका असते. लक्षात घ्या, प्रपंच म्हणजे काय, संसार म्हणजे काय, जग म्हणजे काय, तर दुःखांची मालिका. एक दुःख संपलं की दुसरं दुःख, दुसरं दुःख संपलं की तिसरं दुःख, तिसरं दुःख संपलं की ही मालिका कधी प्राण जाईपर्यंत दुःख संपत नसतं, संकट संपत नसतात. आणि जीवाला काही जर नसलं तर तो संकट स्वतः ओढून घेतो. संकट कशी ओढून घेतो, विनाकारण काळजी करीत बसतो, मला काहीतरी झालं काय नो, मला काहीतरी झालं काय नो, कदाचित मला येड झाला असावा, वजन लय कमी होत चालले, एक सर्दी होती, आमकं होते तमकं होते, काहीतरी येड झाला असावा, काम केलं असं झालं होतं. मग ते कल्पनेचं भूत सत्य होतं. सत्य कसं होतं, तो चिंताग्रस्त होतो, त्याला वाटतं खरंच मला येड झाला. बरं कळतो, बोलायची सोय नाही आणि सांगण्याची सोय नाही. तो असा विनाकारण आता कल्पनाच आहे का नाही, कारण नाही, घेणं देणं नाही. कारण जरी नसलं तरी दुःख भोगणं हे कसं आहे, अज्ञानाचा परिणामच दुःख आहे. ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे त्याचा साक्षात्कार, आणि तिथं म्हणजे सुख आहे. अज्ञानाचा परिणाम म्हणजे दुःख आहे. अज्ञानी माणसाने किती जरी विचार केला तो परिणामी दुःखी होतो. अज्ञानी माणसाने किती धडपड केली तो परिणामी दुःख होतो. हे अज्ञानाचं फळ. आणि ज्ञानाने किती जरी विचार केला, किती प्रयत्न केला तर सूर्याच्या ठिकाणी अंधकार येऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? आणि किती प्रयत्न केला तर आमुष्याला प्रकाश येऊ शकत नाही. तसं किती प्रयत्न केला तर अज्ञानी सुखी होऊ शकत नाही, आणि किती जरी प्रयत्न केला तर ज्ञानी दुःखी होऊ शकत नाही का? ज्ञानी दुःखी होऊ शकत नाही. म्हणून तसं काय सांगितलं तर परब्रह्माचं आपल्याला, आणि सतत माणसाला मी तुम्हाला सांगून ठेवतो, ह्या जगाच्या ह्या देहाच्या बांधोडी न पडली. मी सांगतो असं नाही, साधू संतांनी बोंबा मारून सांगितलं, पण जीव ऐकत नाही म्हणून त्याची दुःखातून सुटका होत नाही. साधा विचार आहे, साधा विचार आहे. एक जण कुठे गेला तर डेक्कनला गेला. डेक्कनला गेला का, म्हणला मित्र म्हणला चल, हा म्हणला नको, नाही चल रे, बरं मला चल तर चल. तिथं गेला, बॉम्बस्फोट झाला. डेक्कनला गेला, बॉम्ब, काय जायचं कारण होतं का काही? विनाकारण गेला म्हणून तिथं अडकला आणि तिथं घात करून घेतला. तसं विनाकारण माणूस विषयात अडकतो आणि स्वतःचा घात करून घेतो. म्हणून माणसानं कुठं जावं तर साधू संतांनी याच्याच करता संतांचे अवतार झाले. कशा करता अवतार झाले? तुम्ही काय करा, परब्रह्म प्राप्त करण्याकरता जगा, परब्रह्माचाच विचार करा, त्याने आपोआप तुम्ही दुःखातून सुटका होईल आणि आपोआप तुम्ही सुखाला प्राप्त व्हाल. ह्या परब्रह्माच्या पोटी सगळं दुःखाचा डोंगर पर्वत आहे. ह्या परब्रह्म साक्षात स्वरूप आहे. म्हणून तुम्ही चिंतन करा, विचार करा, या परब्रह्माचाच विचार करा. ज्याचा आपण विचार करतो माणूस त्या स्थितीला प्राप्त होतो. बरोबर आहे? ज्याचा विचार करतो. आणि म्हणून पहा, परब्रह्म काय म्हटलेलं आहे, कीटकाच्या भ्रमरीच्या ध्यासे भ्रमराच्या ध्यासे भ्रमरी होईजे, नाही का? भ्रमराच्या ध्यासे भ्रमरी होईजे आणि कीटकत्व जाय पालटोनी. आहे ना माहिती तुम्हाला? परब्रह्माच्या ध्यासे परब्रह्म होईजे आणि जीवित्व जाय पालटोनी. तुम्ही ज्याचा विचार करता, जो विचार वारंवार पुन्हा पुन्हा करता, तसे तुम्ही होऊन जाता. हा सिद्धांत आहे. म्हणून आपण काय विचार करा? प्रपंचाचा विचार तर करूच नाही, जगाचा विचार करूच नाही. विचार करावा तो परब्रह्माचा. जसा विचार करता येईल तसं करा. आणि त्यातून काय होणार आहे? हळूहळू हळू तुमच्या विचाराची उंची वाढेल, विचाराची काय होईल, गुणवत्ता वाढेल, आणि तुम्हाला उत्तम विचार करता येईल. आणि तोच उत्तम विचार काय करील तर आपल्या परब्रह्माकडे घेऊन जाईल. आणि म्हणून आपण आधीच काय करायचं आहे तर विमानाचे ड्रायव्हर असतात ना, ते काय करतात, आधी विमानाला दिशा देतात. ते विमान चालवतात. विमान चालवणं म्हणजे फक्त दिशा देणं एवढंच चालू नाही. ज्याला दिशा व्यवस्थित देता येते तो उत्तम वैमानिक असतो. बरोबर आहे का नाही? दिशा देता येते, दिशा बदलता येते, कारण तिथं काही खानाखोना काही नसतात, खानाखोना काही नसतात. आणि म्हणून तिथं कसं असतं, उत्तम वैमानिक जो असतो तो उत्तम वैमानिकाचं काम असतं फक्त विमानाला दिशा द्यायचं काम असतं. मग तशाच प्रकारे आपल्याला सुद्धा काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या जीवनाला फक्त दिशा द्यायची आहे. दिशा द्यायची आहे.
आणि म्हणून काय सांगितलं, दिशा द्यायची आहे, आणि म्हणून काय सांगितलं, तुम्ही काय करा. तर विचार जर करायचं जर झाला, विचार जर करायचा झाला तर आत्मतत्वाचाच विचार करा. कारण आत्मतत्वाच्या विचारा इतका दुसरा मोठा विचार कोणताही नाही, इतका कल्याणकारक विचार कोणताही नाही. कारण आत्मतत्वाचा विचार म्हणजे साक्षात ज्ञान आहे, साक्षात विचार आहे, आणि ज्यातून सर्व अनर्थातून ज्याची मुक्त आहे, नाही का. म्हणून आणि प्रपंचाचा थोडा जरी, आता तुम्हाला एक सांगतो पहा, प्रपंचाचा थोडा जरी विचार जरी केला तरी तो विचार काय करतो माणसाला, तर आपल्यामध्ये ओढतो, आपल्यामध्ये ओढतो. त्या पाण्यामध्ये मगर असते, मगरीच्या तोंडामध्ये थोडंसं आपलं काहीतरी जाऊ द्या, थोडंसं काही जाऊ द्या का तिनं ओढलंच म्हणून समजा. ती मगर काय करते, माणसाला खेचूनच घेते, नाही का. ती मगर माणसाला काय करते, खेचून घेते, पूर्णत्वाला खेचून घेते. मग तशाच प्रकारे माणसानं विचार काय करायचा आहे, काय विचार करायचा आहे, तर थोडं आता तुम्हाला मी एक सांगतो, सिद्धांत सांगतो. तुम्ही आता माझं सांगण्याचं काम आहे, त्याचं आचरण करणं न करणं एक जास्तीचं काम आहे. विषयाचा आता परस्त्रीचा थोडा जरी विचार जरी केला, एकदा विचार, आणि माणसं एक शास्त्र सिद्धांत, जी गोष्ट आपण एकदा करतो ती पुन्हा करतो का पुन्हा पुन्हा ती करावी अशी वाटते. एकदा विचार केला, परिस्थितीचा एकदा विचार केला, एकदा त्याने दारूचा प्याला घेतला ना, पुन्हा त्याला घ्यावा वाटतो, पुन्हा घ्यावा वाटतो का तो व्यसनी बनतो, नाही का, व्यसनी बनतो. मग तसं संसाराचा विचार करणं काय कारण आहे का संसाराचा. मग राजानं वैदिनीचा विचार करावा, चुकून सुद्धा वैदिनीचा विचार करू नये. तसं आपण आधी ठरवावं आपलं स्थान किती उंच आहे, आपण किती मोठे आहोत, आपल्याला किती उंची आहे, आपलं स्वरूप किती तेजस्वी आहे, हा माणसाने शोध घ्यावा आणि त्याप्रमाणे त्याने विचार करावा. राजाने राजाप्रमाणे विचार करावा, भिकाऱ्याने भिकाऱ्याप्रमाणे विचार करावा, सरदाराने सरदाराप्रमाणे विचार करावा. बरोबर आहे का नाही. ज्याने त्याने आपल्या पायरीने विचार करावा. आणि आता पुन्हा विचार करावा तो सर्वांनी परब्रह्माचाच विचार करावा. आणि संसारातली तुम्ही सुख धडपड जरी केली तरी संसारातली सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही. किती धडपड जरी केली तरी कारण जे मुळातच विनाशी आहे, जे मुळातच विषारी आहे, ते कसं सुख देईल माणसाला. विचार करा, वाघ आणि साप जवळ बाळगले, किती हौशेनं जवळ बाळगले तरी ते काय कल्याण करणार आहेत, करणार आहेत का. 2-4 साप बाळगले, 2-4 आपण वाघ आपण बाळगले, त्यांच्या सानिध्यात राहिलो, अंतिम काय होणार आहे, शेवटी अंतिम विनाशच होणार आहे, अंतिम विनाश होणार आहे. आणि म्हणूनच इथं काय सांगितलेलं आहे, तर परब्रह्माचाच विचार करा. विचार करायचा, जो परब्रह्माच्या ध्यासे परब्रह्म होईचे. त्या जसा माणूस विचार करतो तसाच तो बनतो, हा सिद्धांत लक्षात घ्या. म्हणून चुकून सुद्धा, आणि हेच पाप आहे, नामासी विन्मुख तो नर पापिया. पाप काय, नामाला विन्मुख होणं. नामाला विन्मुख होणं याचा अर्थ काय, नामाला विन्मुख होणं याचा अर्थ असा आहे, परब्रह्माचा विचार सोडून देणं आणि विषयाचा विचार करणं. याला काय म्हणायचं, नामाला विन्मुख होणं आहे. कळलं का तुम्हाला, नामाला विन्मुख होणं म्हणजे काय. नामाला सन्मुख होणं म्हणजे नामाला सन्मुख विचार करणं, परब्रह्माचा विचार करणं म्हणजे नामाला सन्मुख होणं. आणि विषयाचा किंवा संसाराचा विचार करणं म्हणजे नामाला विन्मुख होणं. पत्नीनं पतीचा विचार करणं म्हणजे सन्मुख होणं आहे, आणि पतीचा विचार सोडून देणं आणि दुसरा विचार करणं म्हणजे विन्मुख होणं आहे. म्हणून काय करायचं सांगितलं, परब्रह्माचाच विचार करायचा. परब्रह्माचा विचार करता करता आता पुढची गोष्ट, तो किती त्वरेने विचार करतोय, किती गतीनं विचार करतोय आणि किती घनतेनं विचार करतोय. घनतेनं म्हणजे कळलं का, घनतेनं म्हणजे काय, ती गतीनं, स्पीडनं, गती म्हणजे स्पीडनं विचार करतोय, आणि किती गहन विचार करतोय म्हणजे घनतेनं विचार करतोय, नाही का. त्याच्यावर त्याची प्राप्ती, त्याला किती परब्रह्म, एखादा पैसे किती लवकर मिळवतोय आणि किती प्रमाणात मिळवतोय. बरोबर आहे ना. लवकर पैसे मिळवणं आणि जास्तीत जास्त पैसे मिळवणं, तसं लवकर परब्रह्माचा विचार करणं, परब्रह्मापर्यंत पोहोचणं आणि जास्तीत जास्त स्थिती प्राप्त करून घेणं, हे महत्वाचं आहे. आणि परब्रह्म इतका सोपा आहे, तुम्हाला मी सांगतो, ज्ञानाने मोक्ष आहे. इथं फक्त विचार करायचा आहे.
इथं फक्त इथं पैसे मिळवण्याची गरज नाही, कॉन्ट्रॅक्टर गाठण्याची गरज नाही, याला का करणं काहीच नाही, फक्त विचार करणं आहे. इथं फक्त काय आहे, विचार करणं आहे. किती सोपं आहे. तसं पाहिलं परमार्थ सोपा आहे, प्रपंच अवघड आहे. सगळ्यांना राष्ट्रपती होता येत नाही, व सगळ्यांना जीवनमुक्त होता येतं, नाही का, हे विशेष आहे. आणि म्हणून मग आता काय सांगितलं तर हाच विचार करा. आणि त्याच्यावर आणखी एक पत्ते लक्षात घ्या. आणखी काय पत्ते लक्षात घ्या, शक्यतो संसाराचा विचार किती करायचा आहे. आणि संसार तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, संसार म्हणजे भ्रम, दुसरं काहीच नाही. तुम्ही ज्याला सुख म्हणता तो म्हणजे केवळ भ्रम आहे. तुम्ही ज्याला संसार म्हणता तो म्हणजे केवळ भ्रम आहे. आणि तुम्ही सुखाचा जो मार्ग शोधता आणि मार्गाक्रमण करता तो सुद्धा केवळ भ्रम आहे, सगळं भ्रमच आहे. आणि परमार्थ करणं, आत्मचिंतन करणं म्हणजे देवाकडे वाटचाल, म्हणजे ज्ञानाकडेच वाटचाल, नाही का. ही वाटचाल कशी आहे तर देवाकडेच वाटचाल आहे, आणि कशी आहे, आत्म्याकडेच वाटचाल आहे. आणि म्हणून चुकून आता इथे शब्द वापरलेला आहे, काय वापरलेला आहे, चुकून सुद्धा. माणसं चुकून दारू प्यावी, चुकून दारू प्यालो, चुकून विचार केला, चुकून विहिरीत उडी टाकली, नाही का, चुकून सापाजवळ गेलो, ह्या बोलण्याला काय अर्थ आहे का. हे बोलणं जसं व्यर्थ, तसं चुकून मी संसाराचा विचार केला. आणि पुढची गोष्ट सांगतो, तुम्ही संसाराचा विचार जरी केला नाही तरी संसार होणारच आहे. संसाराचा विचार नाही केला तरी संसार होणारच आहे. जो होतोच तो संसार, आणि जो करावा लागतो तो परमार्थ, आपोआप होतो तो संसार. तुम्ही जरी केलं नाही तरी तुमची इंद्रिय तुम्ही ते करून घेतील. काय घेतील, करून घेतील. पोट पैसे राहणार नाही. तुम्ही जरी किती म्हटलं मी पाहणारच नाही तरी डोळे पाहिल्याशिवाय राहतील. तुम्ही जर म्हटलं मी ऐकणारच नाही, ऐकणं तुमच्या हातात आहे, तर तुमच्या हातात नाही, हे कान ऐकणारच आहे. तुम्ही किती म्हटलं मी तुला पाहणारच नाही, किती जरी म्हटलं तरी डोळे पाहणारच आहे. म्हणजे संसार काय होत असतो, आपोआप होतो, लक्षात घ्या. आणि परमार्थ हा करावा लागतो, केल्याशिवाय होत नाही, आणि करायलाच पाहिजे. तो परमार्थ, नाही का, तो परमार्थ जो करण्याची गरज नाही परंतु आपोआप होतो तो संसार. आणि जो करून वाटोळ केल्याशिवाय राहत नाही, आणि तो संसार. आणि थोडा जरी केला तरी तो परम कल्याणच करतो, तो परमार्थ. कारण परमार्थ म्हणजे जो महापुरुष आहे, महा परब्रह्म साक्षात, जे सुखाच्या सुखराशी आहेत, नाही का. आणि हे तिथं कृपा करणारी कोणती तरी शक्ती आहे. आपण परमार्थ करू लागलो, आपण परमार्थ करतो म्हणजे तिथं कृपा करणारी कोणती तरी एक दिव्य शक्ती आहे. संसारामध्ये कोणती दिव्य शक्ती आहे, आपण संसार करतो म्हणून ती दिव्य शक्ती आहे. तिथं तुम्ही लय धडपड करता तुम्ही, म्हणून ती दिव्य शक्ती तुम्हाला काय फळ देते. अहो याचं संसाराचंही फळ देणार शेवटी परमात्मा. आणि म्हणून कसं आहे, देवाचं करणं इतकं चांगलं कोणतंच नाही. आणि देवा सगळ्यात मोठं पाप, मग आम्ही सांगितलं, नामासे विनमुख पाप. दुसरं हरिविन जन्म नरकची पै जाणा. आणि यमाचा पाहुणा त्याला जोडून सांगितलंय ना, त्याला जोडून सांगितलं हरिविन जन्म. हरीशिवाय तुमचा जन्म, हरीशिवाय तुमचं आयुष्य, परमार्थ चिंतनाशिवाय आयुष्य म्हणजे पुढच्या नरकाची. हाही नरक आणि पुढेही नरक, इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आणि तो काय, त्याचं पुढचं आणखी एक मोठं फळ सांगितलं, यमाचा पाहुणा प्राणी होय, पोलिसांचे पाहुणे सत्कार का आमचा म्हणे लय मोठा सत्कार झाला. पुढं पोलीस चौकी सत्कार झाला. काय सत्कार झाला, 11 दांडकी हा सत्कार झाला. मग पोलीस आपली पोलीस माझ्या शोधामध्ये आहे. पोलीस ज्याच्या शोधामध्ये असतात त्याचं भवितव्य चांगलं आहे का. यम ज्याच्या शोधात असतात त्याचं भवितव्य चांगलं आहे का. आणि देवदूत ज्याच्या शोधात असतात त्याच्या भवितव्याला तोटा आहे का, सुखाला तोटा आहे का. परब्रह्माची वाटचाल केली का देवदूत त्याच्या शोधात असतात. संसाराची वाटचाल केली का ते यमाचे दूत त्याच्या शोधात असतात. यमाचे दूत त्याच्या शोधात असतात. आणि म्हणून माणसानं काय करावं, चुकून सुद्धा संसाराचा विचार करू नये. संसाराची तुम्ही काळजी करू नका, तो आपोआप होणार आहे. प्रारब्धात तुमचं जे आहे ते तुमच्या घरात येऊन पडणार आहे. जे प्रारब्धात आहे ते घरात येऊन पडणार आहे. आणि जे प्रारब्धात तुमच्या नाही ते हातातलं निसटून जाणार आहे.
तुम्ही किती जरी कमवलं, आता 10 लाखाची गाडी घेतली, परंतु प्रारब्धात नव्हतं. काय झालं तर असं काय झालं, ती दरीमध्ये कोसळली नाही का. 2-4 जण गेले, बरं झालं मिरग खाली उतरलो होतो. काय झालं शेवटी प्रारब्धात नव्हतं ना. जरी तुम्ही मिळवलं तरी प्रारब्धात असायला पाहिजे. आणि प्रारब्धाचं फळ देणारा सुद्धा कोण आहे? तो ईश्वरच आहे. आणि म्हणून माणसाला आता मी सांगितलं, चुकून सुद्धा परमार्थामध्ये नाही का. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, अत्यंत जे मूर्ख असतात, ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, अक्कल पार कामातून गेलेली आहे, असे संसाराकडे आकृष्ट होतात. आणि अत्यंत बुद्धिमान, अत्यंत विचारी, आणि ज्याचं भवितव्य अतिशय दिव्य आहे आणि उज्ज्वल आहे, ते परमार्थासाठी रात्रंदिवस धडपडते करीत असतात. कळलं का? एक विषय सांगायचा राहून गेला. कळलं तुम्हाला कोणता विषय सांगायचा राहून गेला? कोणता विषय सांगायचा राहून गेला? तुम्ही काय ऐकतो मग? नाही, मी एक विषय सांगणार होतो, तुमच्या लक्षात नाही आलो. मी पाहिलं का कसं चकवलं तुम्हाला, पण तुमच्या लक्षात नाही आलो. विषय घेतला पण तसाच त्याला बगल दिली, पुढे आलो, पण तुमच्या लक्षातच आलं नाही. आता जाऊ दे, आता फार तुमचं अंत पाण्यात अर्थ नाही. तर परब्रह्म कसं आहे त्याचं स्वरूप माणसाला कळावं, आणि म्हणजे त्याचं चिंतन करता येईल, हे सांगत होतो ना. तर पहा आता कसं ते परब्रह्म कसं आहे. तर तुम्हाला परमेश्वराला जे दिलं तिचं शोधायचं. पहिले परब्रह्म आता पहा, तर स्वरूप स्थिती म्हणजे परब्रह्म प्रगटण्याच्या 2 अवस्था आहेत. पहिली अवस्था आहे सुषुप्ती, आणि दुसरी अवस्था आहे तर समाधी. ह्या परब्रह्म प्रगटण्याच्या 2 अवस्था आहेत बरं का. आणि त्याच्या तशाच म्हणजे जीवनमुक्तीकडे नेणाऱ्या 2 अवस्था सुषुप्ती. मग काय झोपून राहायचं काळजीच नाही का. आणि तर बद्धतेच्या 2 अवस्था आहेत, स्वप्न आणि जागृती. आता विषय फार सुंदर आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अति सुंदर विचार आहे. इतका सुंदर विचार आहे. मी सकाळी माझ्या डोक्यात तो विचार चालला होता, हे कशी जागृती आहे, कशी सुषुप्ती आहे. असो, तर परब्रह्म जे जाणायचं आहे आपल्याला, तर ते जाऊ द्या, तिकडे आपण जात नाही, फक्त डायरेक्ट स्वरूपाकडे जाऊ आपण. तर आकाशासारखं परब्रह्माचं स्वरूप असतं. ते जे परब्रह्म आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, अव्यक्त निराकार नाही. ते परब्रह्म कळत का नाही, दिसत का नाही, त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, अंश नाही, काहीच नाही. मग ते कसं दिसावं, ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही आणि स्वरूप नाही त्याला. हे असं आहे, याला म्हणता येईल बोट आहे, याला म्हणता येतं काळी आहे, पण ते दाखवतच नाही. कैसे बोटाने दाखवू तुला. आणि म्हणूनच परमार्थ अवघड का झाला, ते असं परब्रह्म आहे. कैसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या बोला. मग श्री गुरुनी जे सांगितलेलं आहे त्याचा विचार करीत जायचं, हा परब्रह्म प्राप्त करण्याचा उपाय आहे, नाही का. मग हे आकाश जसं आहे, आकाश जसं व्यापक आहे आणि पोकळ आहे, आता पहा. परंतु तसंच सर्व ठिकाणी आकाश आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, आणि तिथं काहीही वस्तू रूपानं नाही. हे जसं आकाश आहे तसंच परब्रह्म आहे, तसंच व्यापक आहे. आता पुढची गोष्ट पहा, तेच परब्रह्म. आता नुसतं आकाश म्हटलं असं किती ऐकायचं आपण ठरवायचं. शहाणा मनुष्य बायकोचं किती ऐकायचं हे ठरवत असतो, नाही का. किती ऐकायचं हे ठरवत असतो. नोकराचं किती ऐकायचं, आणि मग शास्त्रांचं सुद्धा किती ऐकायचं, इकडं बस, किती ऐकायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून तर आकाश आहे, आकाश म्हणजे आकाशासारखं व्यापक. ब्रह्म हे जाणावे आकाशासारखे, ब्रह्म हे जाणावे, पण सत्य ते स्वरूप वेगळीची, सत्य ते स्वरूप वेगळीची, वेगळेची परी भरले सर्वांठाई, तया विनटावर रिता कुठे, नाही का. मग अशा प्रकारचं ते ब्रह्म आहे. मग आता तर हे शून्य आकाशासारखं आहे, परंतु पुढं पहा. आता आकाश आपण घ्यायचं पहिली गोष्ट. त्याच्यानंतर सूर्याचा प्रकाश आकाशामध्ये गच्च भरला, आणि म्हणजे तशा प्रकारचं सूर्याचा आता इथं प्रकाश नाही, आणि परंतु सूर्यप्रकाशाने युक्त असं जे आकाश, तसं परब्रह्म. आता पुढची गोष्ट सांगतो. आता विहिरी मागं तुम्हाला मी दृष्टांत सांगितलं होता, पाण्याने गच्च भरलेली विहीर आहे, पाण्याने गच्च भरलेली विहीर. आणि त्या विहिरीमध्ये आपण काय केलं,
चांगला 500चा 1000चा किंवा 5,000चा असा बल्ब त्याच्यामध्ये सोडला आणि ते सगळं पाणी प्रकाशयुक्त झालं. तसं ब्रह्म पाणी आकाशासारखं आहे आणि तो प्रकाश ब्रह्मासारखा आहे. म्हणजे ते जे प्रकाशानं युक्त असं जे पाणी विहीर तसं परब्रह्म असतं. म्हणजे ते प्रकाशयुक्त आहे. ज्ञानस्वरूप त्या असं पोकळी जरी असली तरी ते पाहता परब्रह्म आणखी कसं आहे. शून्य नाही. अहो जिथं तिथं आनंददायक ऐश्वर्य संपन्न तेजस्वी ज्ञानरूप आणि सुखरूप आनंदरूप असं घनदाट परब्रह्म बदललं आहे. तुम्हाला सांगतो हे आकाश आहे ना, या आकाशामध्ये तुम्हाला आकाशामध्ये काय होईल, एका वेळेला खिळा ठोकता येईल. आकाशामध्ये हा लोखंड बरोबर तुम्ही बरं असं पाहिजे. लोखंड आहे. लोखंड किती घट्ट असतं, लोखंड किती घट्ट असतं. लोखंडाची चिप घेतली जाडजूड चांगली, त्या लोखंडामध्ये एका वेळेला आपल्या खिळा ठोकता येईल. खिळा ठोकता येईल का लोखंडामध्ये? येईल का ना? लोखंड खिळा ठोकता येईल का? नाही ना ठोकता येणार. कसा खिळा ठोकता येईल लोखंडामध्ये? इतकं ते पॅक असतं, भरीव असतं. एका वेळेला लोखंडामध्ये खिळा ठोकता येईल. परंतु परब्रह्म असं आहे ना, लोखंडात खिळा ठोकता येईल तसं ठोकता येईल का? नाही. परंतु कदाचित एखाद्या वेळेला. परंतु हे परब्रह्म असं आहे, याच्यामध्ये सुई सुद्धा ठोकता येणार नाही. इतकं हे लोखंडापेक्षा सुद्धा घनदाट आहे. आणि हे नाही असं नाही. सत्पुरुषांना काय होतं, त्याच परब्रह्मामध्ये ते दंग होतात. मग आता म्हणून हे परब्रह्म कसं आहे, परंतु आकाशासारखं आहे, परंतु आकाशापेक्षा ते वेगळं आहे. पाण्यामध्ये लाईट आहे, परंतु ती लाईट मात्र पाण्यापेक्षा वेगळी आहे. बरोबर आहे का नाही? तसं ते पाण्यापेक्षा लाईट वेगळी आहे. बटन दाबलं का पाणी प्रकाशयुक्त झालं, बटन ऑफ केलं का तो प्रकाश नष्ट झाला, केवळ पाणी उरलं. तेजहीन पाणी उरलं. कसं पाणी उरलं? तेजोहीन पाणी उरलं. तसं आकाश आहे, त्या परब्रह्मानं युक्त आहे, तेजयुक्त आहे, ज्ञानयुक्त आहे, आनंद स्थित आहे. ज्ञानी काय करतात, त्याला कोणत्याही साधनाची गरज नाही. त्या सुखाला, खरं सुख जे असतं ना, जे सुषुप्तीमध्ये सुख असतं, साधनाशिवाय सुख असतं. तिथं काय असतं, उलट मन बुद्धी इंद्रिय काय होतात, तिथं लय झाली का त्या परब्रह्माचा उदय होतो. तुम्ही लक्षात घ्या, परब्रह्म सुख हे निर्दोष सुख आहे. तिथं कोणताही दोष नाही. तिथं पूर्ण सुख तिथं आहे, कोणताही तिथं दोष नाही. आणि ते कोणत्याही साधनाने प्राप्त होणार नाही. पूर्णता आहे. इतकी पूर्णता कोणत्या सुखात आहे का? व्यावहारिक सुखामध्ये 5 मिनिटं 10 मिनिटं व्यावहारिक सुख. बायको भेटली, आपलं तुम्हाला दृष्टात माहिती, नवरा बायकोच्या गप्पा चालल्या, इतक्या गप्पा चालल्या, इतक्या गप्पा चालल्या, इतक्या आनंदानं, इतक्या प्रेमानं, 1 वाजेपर्यंत धूमधडाका प्रेमाचा. बोलता बोलता काय झालं, जे भांडणं झाली, जे मारामारी पेटली, तर तोही धूमधडाका, अख्खी आळी जमा झाली. काय चालली? शेवटी व्यवहार किती जरी प्रेम म्हटलं तरी त्याचा तमाशात मध्ये शेवट होतो. त्याचा शेवट कशामध्ये होतो? तमाशा होतो. लोक म्हणतात काय तमाशा चालला यांचा रात्रभर. आणि म्हणून शेवटी काय सांगत होतो, केवळ पूर्तता, सुखाचा उच्चांक म्हणजे सुषुप्ती आहे. परंतु आता ती सुषुप्ती का प्राप्त झाली मी तुम्हाला सांगतो. तिथं मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही, म्हणूनच तिथं स्वरूप स्थिती प्रगट झाली. म्हणून तिथं काय झाली? स्वरूप स्थिती प्रगट झाली. मन नाही, बुद्धी नाही, इंद्रिय नाही. मग तसंच आपण जागृतीमध्ये मन, बुद्धी, इंद्रिय यांचा लय केला, ती स्वरूप स्थिती आहे. परंतु अविचारानं सहज प्राप्त झालेली, न कळलेली. हिरा सापडला तर दगड म्हणून टाकून दिला, ती स्वरूप स्थिती आहे. हिरा रत्न कसं असतं, हिरा कसा असतं, दगडच असतो ना. तो हिरा सापडला पण तो दगड म्हणून टाकून दिला. सुषुप्ती ब्रह्मरूपानं प्राप्त झाली पण दगड म्हणून टाकून दिली. मग तसं तर आता काय आहे, तर ती सुषु आपल्याला स्वरूप स्थिती प्राप्त झाली. पुढची गोष्ट पहा, स्वरूप स्थिती प्राप्त झाली. परंतु आता ज्ञानी काय करतो, तिचा 24 तास त्या स्वरूप स्थितीचा वापर करतो. ती जर मन, बुद्धी, इंद्रिय जर आपण जागृतीमध्ये जर लय जर केली, म्हणजे बाधित जर केली. कशी बाधित केली? परब्रह्माकडे लक्ष लावलं, विषय तुच्छ ठरवले, हे परब्रह्माच्या ठिकाणी, विचाराच्या ठिकाणी एकाग्रता निर्माण केली, तर जागृती सुद्धा परब्रह्म स्वरूप होते, स्वप्न सुद्धा परब्रह्म स्वरूप होतं.
आणि मग तो ज्ञानी तिन्ही अवस्थामध्ये परब्रह्म स्वरूप राहतो. म्हणून ज्ञानीला तिन्ही अवस्था नसतात. जीवाला तिन्ही अवस्था असतात. मग जागृती अर्जुनाला कसं केलं पहा. आणि म्हणून पहा अर्जुनानं काय केलं. अर्जुनाची जरी समाधी सवेच घातला महायुद्धी. मग त्यानं तरी त्याची ती समाधी भंग पावे ना. युद्ध करताना सुद्धा अर्जुनाची समाधी भंग पाव. समाधी म्हणजे ज्ञानरूप स्थिती. समाधी म्हणजे काय. ज्ञानरूप स्थिती. मग अर्जुनाची समाधी सुद्धा भंग पावली नाही. मग जो आत्मज्ञानी असतो, जो आत्मज्ञानावर आरूढ झाला असतो, तो सगळा प्रपंचात वावरतो, सगळा प्रपंच करतो, सगळा व्यवसाय करतो. त्याची समाधी भंग पावत नाही. जागृती सुद्धा ज्ञानरूप करून टाकतो. मन बुद्धी इंद्रियांचा लय म्हणजे बाद करायचं. आणि त्यासाठी हे मिथ्या ठरवून त्याचं चित्त परब्रह्माकडे लावलं का जागृती सुद्धा मिथ्या ठरते, स्वप्नही मिथ्या ठरतं. तिन्ही अवस्था तो ज्ञानरूप करून टाकतो. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून तो अखंड ब्रह्मस्वरूप भोगतो. त्याला ते हळूहळू हळूहळू प्रयत्नानं इतकं जमतं. तुम्हाला सांगतो सायकल शिकताना तुम्हाला माहिती ना सुरुवातीला सायकल कशी शिकावी लागते. त्याला सायकल धरता येत नाही, सायकल टांग कशी टाकता येईल, आणि त्याला बसता सुद्धा येत नाही. काय काय असे बसता एक जमी बसला त्याला बसता येईल, पण असा वाकडा बसला असला बसता येईना. मग तसं सुरुवातीला परब्रह्माचं स्वीकार करणं, आरूढ होणं अवघड जातं. परंतु एकदा तुम्हाला हे सांगतो, एकदा संसाराचं विषयांचं मिथ्यात्व आणि नाशवंत स्वरूप बुद्धीमध्ये ठसलं का ती बुद्धी त्या संसाराकडे वळत नाही. तुम्हाला जर कळलं एखादी स्त्री आहे, तिला जर कळलं की तिच्या नवऱ्याला जर कळलं की आपली बायको विचित्र आहे, चांगलं वाईट विचारायची आहे, तिनं आपल्याला 4 वेळा मारण्याचा प्रयत्न केला, वरून गोड बोलते परंतु आतून दुष्ट विचारायचे आहे. आधी लय प्रेम त्याला तिच्याबद्दल वाटत होतं, लय प्रेम तिला वाटत होतं त्याला तिच्याबद्दल, पण त्याला कळून चुकलं अरे सत्यस्थिती वेगळी आहे. ही आपल्याशी अतिशय वरून प्रेमाने वागते, परंतु आतून तिनं आपल्या घात करण्याच्या मागे 2-3-4 वेळा तिनं आपल्या मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ईश्वराच्या कृपेमुळे दैवयोगाने आपण वाचलो आणि यापुढे ती आपला घात करणार आहे. मी केवळ भ्रमाने तिच्या प्रेमामध्ये अडकलो होतो. आता हे जर त्याला कळलं तर आता तो तिच्यामध्ये आसक्त होईल का. तसंच विषयाचं स्वरूप. आतापर्यंत मला हे विषय चांगले वाटत होते, सुखरूप वाटत होते, कल्याणकारक वाटत होते, परंतु या विषयाने आतापर्यंत माझा घात केलेला आहे. परंतु आता हे माझ्या लक्षात आलेले, आता मी विषयात अडकणार. आलं लक्षामध्ये. म्हणून हे असं, म्हणून काय करावं, आता शहाणं व्हायचं आहे. आपण आता शहाणं व्हायचं आहे. आतापर्यंत हजारो नाही लाखो संसार आपण केले, तृप्ती झाली. अहो तुम्हाला सांगतो इथं सुख नाही, जरी सुख मिळालं, परवा मंगलताईने दृष्टांत सांगितला, सांगतो तुम्हाला दृष्टांत माहिती हे सुख कसं आहे. संसारातलं किती सुख आहे पैसेवाल्यांना विचारा. त्या दिवशी आपण बोराटी वस्तीला आपण गेलो होतो ना, तर तो विषय झाला तिथं. तुम्ही 500 जरी कपाट पैशाची जरी भरून जरी ठेवली, 500 जरी कपाट जरी भरून जरी ठेवली, तरी सुद्धा मिळून किती मिळवणार. हा विषय सांगितला. तुम्ही संपत्ती मिळून किती मिळवणार. फार झालं तर 10,000 कपाट 1,000 रुपयाच्या नोटाने भरून ठेवली. एवढं ते शेतकऱ्या पण आपलं पुढे आपल्या म्हणजे लोक बँकेचं कर्ज काढायचे, प्रत्येक शाळेचे. मला 10,000 कपाट. तुम्ही म्हणता सर एवढी कशाला, आल का म्हणजे सर एवढी कशाला. असू द्या, काही बिघडत नाही, जास्त आले तर भाऊ द्या. मग तुम्ही 1,000 रुपयाच्या नोटांनी भरलेली 10,000 कपाट एवढी तुम्ही संपत्ती मिळवली. ती कपाट कुठं भरली, एका गोडाऊन मध्ये भरली. म्हणजे तुमची मिळकत एवढीच, तुमची मिळकत एवढीच. आता पुढची पॉइंट, एवढी तुमची मिळकत बर का. आता पुढचा पॉइंट, ती रक्कम तुम्हाला सुख देईल का. ती रक्कम गोडाऊन मध्ये आहे आणि आपल्याला इथं अटॅक आला, काय करीन ती रक्कम. कुणीतरी धडक दिली, काय करीन ती रक्कम. काय करीन ती रक्कम. अटॅकाला कोणीतरी धडक दिली, एखाद्यानं गोळीबार केला, त्याच्यात आपण सापडलो, बॉम्बस्फोटामध्ये चुकून सापडलो, काय ती रक्कम करीन. आता ज्ञान काय मिळवतं पा, परमार्थी माणूस काय मिळवतो, किती मिळवतो, आता हा विषय सांगतो. आता सांसारिक माणूस काय मिळवतो आणि ती त्याला किती सुख देते आणि त्याला कशी वाचवते, हे स्वरूप तुम्हाला सांगितलं. आता पुढची गोष्ट काय सांगायची आहे, परमार्थी माणूस किती मिळवतो हे सांगायचे. आता कसं किती मिळवतो,
तो एवढं मिळवतो का आकाशात सुद्धा ते मावत नाही, एवढं मिळवतो. आणि त्यानं जे मिळवलेलं आहे ते सगळं त्याला केवळ सुखच देतं. एवढं सुख देतं का एवढं सुख भोगायची त्याची ताकद सुद्धा नाही, एवढं सुख भोगत नाही. आणि असं असतं त्याच्यामध्ये दुःखाचा वार सुद्धा त्याच्यामध्ये नसतं. परमार्थी माणूस असं मिळवतो, ते कोटी जन्म जरी त्याने भोग घेतला तरी ते संपत नसतं. असं त्याच्यामध्ये फरक आहे, नाही का? तर ब्रह्मांड हे तिचे सत्य भासणारे फल असून चित्त हे मूळ आणि इंद्रिय ही तिची पाणी आहेत. म्हणजे आता तात्पर्य काय आहेत? हे सगळं म्हणजे देह आहे, इंद्रिय आहे, म्हणजे परब्रह्म स्वरूपामध्ये निर्माण झालेला ब्रह्म म्हणजे जग, आपला देह, मन, बुद्धी, इंद्रिय हे काय करतात? आता ऐका, हे तसं पाहिलं तर परब्रह्मच, परंतु त्या परब्रह्माला झाकून टाकलं आणि त्याच्यामध्ये दुरी झाकली म्हणून सर्प निर्माण झाला. बरोबर आहे ना? दुरी झाकली म्हणून सर्प निर्माण झाला, परब्रह्म झाकलं म्हणून जग निर्माण झालं, देह निर्माण झाला, विषय निर्माण झाले, इंद्रिय निर्माण झाली, मी निर्माण झालो आणि उता भ्रमामध्ये, खोट्या भ्रमामध्ये, खोट्या सुखामध्ये अडकून पडलो. हे जगदरूपी किरण चैतन्यरूपी चंद्रामध्ये स्फुरण पावत असतात. आता चंद्रापासून जसं सूर्यापासून जशी सूर्याची किरण काय होतात? फैलावतात. बरोबर आहे ना? सूर्यापासून किरण निघतात आणि आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. चंद्रापासून चंद्राची किरण निघतात, ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. तसंच हे जग कसं निर्माण झालं? तर परब्रह्माच्या स्फुरणातून जग, आता परब्रह्मापासूनच जग निर्माण झालं. आता सर्प कशापासून निर्माण झाला? दुरीपासून निर्माण झालं. तसं जग कशापासून निर्माण झालं? परब्रह्मापासून निर्माण झालं. सगळ्यात तुम्हाला आता एक सांगतो, जगामध्ये जे आहे आणि नाही त्या सगळ्याला आधार एक परब्रह्म आहे. भिंतीवर चित्र आहे, त्या चित्राला आधार कशाचा आहे? भिंतीचा आधार आहे. भिंतीला चित्राचा आधाराची गरज आहे का? चित्र पुसून टाकले म्हणून भिंत वागते का? भिंत कोसळते का? पण भिंत पाडून जर टाकली तर चित्र राहतील का? परब्रह्म जर नसेल तर जग राहील का? आणि जग जर नसेल तर परब्रह्माचं काय बिघडलं? जग जर नसेल तर परब्रह्माचं काय बिघडलं? देहाचा जरी नाश झाला तरी आत्म्याचं काही बिघडलं का? आत्म्याचं काही बिघडलं नाही. आपले कपडे फाटली म्हणून पाय तुटला का? पॅन्ट फाटली म्हणून पाय तुटला का? शर्ट फाटला म्हणून काय हात तुटला का? नाही. तशा प्रकारे काय आहे तर जगाचं फार वाकडं तिकडं काही जरी झालं तरी परब्रह्माचं शुद्ध स्वरूप, नाही का, अविनाशी स्वरूप अजिबात जसंच्या तसंच राहतं. हा देह जरी महारोगानं पिडला, रक्त जरी शरीरातून वाहत असलं तरी ते परमात्मा स्वरूप आनंदमय असतं आणि शुद्धच असतं. देहाच्या रोगानं दुःखानं ते परब्रह्म लिप्त त्याच्यामध्ये होत नाही आणि ज्ञानी परब्रह्मामध्ये अखंड स्थित असतो. देह मिथ्या आहे, दुःख रूप आहे जाणून तो देहावर धर्मावर येत नाही, म्हणून दुःख त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. विवेक असतो, हा विवेक फार जबरदस्त असतो. अमृताचा वर्षाव करणारा चैतन्यरूपी मेघ शांत असूनही भूतरूपी पावसाच्या सरी बरसू लागतात. आणि आता तो मेघ शांत असतो, परंतु मेघ कसा असतो? शांत असतो, परंतु प्रचंड पावसाचा वर्षाव करतो, नाही का, तो मेघ. मग तशाच प्रकारचा सृष्टीच्या रूपाने विद्युत प्रकाश चमकू लागतो आणि त्या परमात्म्याच्या विलक्षण तेजामुळे जगताचा आश्चर्यकारक देखावा भासमान होत असतो. अहो, आता ते ह्या परमार्थ स्वरूपावर जग दिसते. जग कशावर दिसते? परमार्थ स्वरूपावर जग दिसते. इथं हिरवीगार सृष्टी दिसते. त्यानंतर लोक उत्तराखंडात तिथं जातात, महाबळेश्वरला जातात. इतकी सुंदर सृष्टी कशावर निर्माण झाली? एका परब्रह्मावर निर्माण झाली. मोरासारखे, वाघासारखे असे आश्चर्यकारक पशु निर्माण झाले, पक्षी निर्माण झाले, सौंदर्य निर्माण झालं, एक परब्रह्मावरच निर्माण झालं. आणि म्हणून आता ज्ञानी कसं पाहतो? ज्ञानी परब्रह्मापासून पाहतात. ज्ञानी जगाला परब्रह्म स्वरूप पाहतो. परब्रह्मापासून जग वेगळं नाही हा ज्ञानाचा निश्चय असतो. आणि अज्ञानाचा निश्चय काय? तो परब्रह्म मानितच नाही आणि तो जगच मानित असतो, नाही का.
परब्रह्म, ज्ञानाची दृष्टी परब्रह्माकडे असते आणि म्हणून तो सुखी असतो, आणि अज्ञानाची दृष्टी ही जगाकडे असते. जगाकडे असते. विचार करा, आपण मोराकडे जर गेलो तर काय होईल? आनंद होईल. आणि वाघाकडे जर गेलो, वाघाच्या जवळ म्हणलं गुड मॉर्निंग, कसं काय? आयतच मिळालं ना त्याला, हे आयतच मिळालं. तसं आपण जग म्हणजे काळाचं आयत सापडलेलं गिराईक आहे का नाही? आयत सापडलेलं गिराईक. आपण आपोआप काळाच्या तोंडामध्ये जाऊन पडतो. परंतु जो ज्ञानी असतो तो यम त्याच्याकडे फिरकत सुद्धा नाही. ही शक्ती आहे बरं का ज्ञानाची, फार मोठी. तुम्ही म्हणाल नामाची काय शक्ती आहे? नामाची काय शक्ती आहे? नामाची काय शक्ती आहे? तर ते यमाचे दूत त्या नामधारकाच्या जवळ जात नाही. त्यांना ताकीद आहे भगवंताची. जे माझं नाम घेतात त्यांच्याजवळ तू जायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. विष्णूचे दूत येतात आणि त्याला समारंभपूर्वक, आदरपूर्वक त्याला वैकुंठाला घेऊन जातात. नामधारकाला, गुन्हेगाराला पोलीस नेतात, त्याला हार घालून वाजत गाजत त्याला चौकीवर नेतात का? पोलीस जे नेतात गुन्हेगाराला पकडून नेतात, त्याला हार घालून नेतात, वाजत गाजत नेतात का? हातीवरून मिरवणूक काढतात का? मग कसं नेतात त्याला? तुम्हाला सांगणं माहिती. मग यम, आपले यम जे जीवाला नेतात त्याला का नेतात? तो गुन्हेगार आणि पापी म्हणून यम त्याला नेत असतात ह्या जीवाला. मग तो किती मोठा असो, कीर्तनकार जरी असला तरी, का रे कीर्तनकारा लई कीर्तन केली, किती पैसे कमवले आणि काय खोटं नाटक सांगितलं, किती लोकांचा उद्धार केला, तुझा तरी उद्धार करता आला. खा फटके, खा फटके, खा फटके. कीर्तनकार तर लय फटके नाही का? लय फटके खातो. आणि आता दुसरं काय सांगितलं? आता मग काय सांगितलं तर विष्णूचे दूत काय करतात त्याला? कारण त्यांना आज्ञा असते. काय? तर त्या भक्ताला सन्मानपूर्वक, अतिशय आदरानं आणि अतिशय सुखानं त्यांना काय करायचं आहे? तिथे न्यायचं आहे. एवढी आज्ञा त्यांना असते. आणि यमाचे दूत येतात, याला पहिलं आल्यावर पहिला फटका, घर घर श्वास सुद्धा घेता येत नाही, सगळे गडबडतात. तो सगळेच गडबडतात का? घर घर लागली. घर घर आयुष्यभर त्यांनी घर 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 केलं आणि म्हणून त्याला आता घर घर लागली. आयुष्यभर त्याला घर सुटलं नाही. काय घर 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 लागली. तिथूनच यमाशे ओढतात, यमाशे ओढतात, फासा टाकतात. तो निघत नाही. लय वाईट स्थिती असते बरं का. मृत्यू म्हणून, मृत्यू हे काय आहे? परमोच्च दुःख. परमोच्च दुःख म्हणजे मृत्यू. परमोच्च जीवाचं परमोच्च दुःख म्हणजे मृत्यू. आणि ज्ञानी काय म्हणतो? आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला 16 अनुपम्य. तो मृत्यूला 16 समजतो. मृत्यूला काय समजतो? 16. आपले मरण पाहिले म्या डोळा आणि तो झाला 16 अनुपम्य. मृत्यूचा 16, ज्ञानाचा मृत्यूचा 16 असतो. आणि जीवाचा मृत्यू म्हणजे काय असतो? सगळीच रडारड. कोण रडत नाही? तुम्ही असं कधी केलं का नाही? केलं का नाही असं कधी? करावंच लागतं. म्हणजे का माणसं आहेत का काय पशु आहेत? तिथं डोळ्यातून पाणी बळ चालवावं लागतं. नाही आणलं तर नाही आणलं तर इथून घ्यायचं तात्पुरतं. मग आता मग कसं आहे पहा, जीवाला कसे हाल असतात, जीवाचे कसे हाल हाल. अनेक यातना यम करविलं, कोण सोडविलं तेथे तुझला. यमाचे यमदंड बसतील माथा, तेथे तुझं सोडविता कोण आहे? नाही सांगितलं? बर किती सोपं. संसार करणं भयंकर अवघड, परंतु देवाचं नाम घेणं अत्यंत सोपं आणि सुखाचं. नाही का? भक्त सुखे तर ती हरीची माया. नाही का? भक्त काय ती ओळी काय? माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. आणि पुढं विसरलो पण शेवटचं आहे, भक्त सुखे तर ती हरीची माया. ती हरीची माया भक्त आनंदानं तरून जातात. नदी ओलांडायची आहे, नदी ओलांडायची आहे. ज्याच्या जो नाव नाही त्याची काय तराव ते नदी पार करताना. आणि जो नावेत बसलेला आहे तो आनंदात नदी पार करतो.
तसं जो देवाच्या नामाचा आश्रय घेतलेला आहे हा भवसागर आनंदाने पार करतो. आणि हे जीव काय करतात, स्वतः हा ह्या कडेला उडी घ्यायची त्या कडेला पोहोचायचं म्हणजे संसार. आता त्या परमात्म्याच्या विलक्षण तेजामुळे जगताचा आश्चर्यकारक देखावा भासमान होतो. आश्चर्यकारक त्याला चिदविलास, ज्ञानाला जग कसं आहे, चिदविलास म्हणजे आनंददायक आहे. त्याला जणू काही त्याच्या पुढं पक्वान्नाचं ताट, बर का, ज्ञानाच्या पुढं जग म्हणजे पक्वान्नाचं ताट असतं, नाही का. आणि जीवाच्या पुढं हे जग म्हणजे विषानं भरलेलं ताट असतं. मग ज्ञानी ह्या जगाचा आनंदानं आस्वाद घेतो, जीव त्याचा आस्वाद घ्यायला जातो, परंतु तो दुःख पदरात पाडून घेतो. त्याचं कारण काय, हा आसक्तीनं पाहतो. हा जीव काय करतो, आसक्तीने ह्या जगाकडे जातो, जग म्हणून जगा त्याच्याकडे जातो, आणि ज्ञानी परमेश्वर म्हणून ह्या जगाकडे जातो. हा फरक आहे. इतकी दिव्य दृष्टी त्याला प्राप्त होते. हा साधा आनंद नाही. म्हणून तर साधू संतांनी स्वतःच्या जीवाचे हाल हाल केले. कशा करता, असं सुख या जगाला मिळावं, हे दिव्य ज्ञान ह्या जगाला मिळावं, इतकं परमोच्च स्थान या जगाला मिळावं, स्वतःच्या देहात काही होऊ द्या म्हणून ज्ञानी काय साधू संतांनी आपलं आटाआटी केली आपल्या देहाची. भयंकर दुःख त्यांनी सहन केलं. केवळ आईबाप जसे भयंकर कष्ट घेतात आणि पोरांचं कल्याण करतात, तसं साधू संतांनी खऱ्या अर्थाने जगाचं कल्याण करतात. मग त्यांनी काय म्हटले, त्याला ते प्रमाणे पहा, जगाच्या कल्याणा संतांच्या उभी देह कष्टविती परोपकारे, भूतांची दया हे भांडवल संता, आपली ममता नाही दिही. तुका म्हणे सुख परावी या सुखी. संतच खरे काय असतात, म्हणजे खऱ्या अर्थानं काय करतात, दुसऱ्याचं सुख पाहतात, आणि हा जीव स्वतःच सुख पाहतो. नवरा बायको जरी असली, सुदामा आणि देव जरी होते ना, फुटाणे होते. सुदामा चोरून फुटाणे खात होता. देवाला माहिती ना तुम्हाला, एका झाडावर बसले, पाऊस पडत होता, सुदामाच्या जवळ एवढे फुटाणे होते, आणि सुदामा चोरून फुटाणे खायला लागला. कृष्ण एका फांदीवर होता. कृष्ण म्हणला, काय रे सुदामा, कसला आवाज येतोय ना, ते फुटाणे कडकड कडकड खायचा, त्याचा आवाज यायचा ना, चोरून खात होता. सुदामा देवाला चोरून फुटाणे खात होता, त्याच्या जे खिशामध्ये होते, त्याने देवाला सांगितलं नाही, चोरून फुटाणे खात होता. दातांचा कडकड आवाज व्हायला लागला. कृष्णाने विचारलं, सुदामा कसला आवाज होतोय, म्हणतो थंडीनं दात लय कुडकुड कुडकुड करतात. सुदामाने सांगितलं, देवाचे खोटं बोलला म्हणून आयुष्यभर दारिद्र्य सहन करावं लागलं. हे असं असतं. असत वस्तूचा भास त्याच्यामुळेच होतो, सत्याला सत्ता देणाराही तोच आहे. असत वस्तू, जग सत, परब्रह्म सत आहे, जग असत आहे. किती मोठा सिद्धांत आहे. परब्रह्म कसं आहे, सत आहे, आणि जग कसं आहे, असत. हे तुम्ही चिंतनाने समजून घ्या. याच्याकरता तुम्हाला सांगतो, चिंतनाची गरज आहे. कारण बुद्धीमध्ये भ्रम आहे. बुद्धीतला भ्रम घालवण्यासाठी कशाची गरज आहे, विचाराची गरज आहे. आपण काय म्हणतो, तू चांगला विचार कर, तुझ्या बुद्धीमध्ये तुझा गैरसमज झालाय म्हणून चांगला विचार कर. गैरसमज झाले, विचार करावा का दुसरं काय करावा, दुसरा उपायच नाही. गैरसमज घालवण्याला उपाय म्हणजे फक्त विचार, आणि गैरसमज म्हणजेच भ्रम. मग भ्रम घालवायला काय करायला पाहिजे, विचारच करायला पाहिजे, नाही का. आणि तो जो विचार करायचा आहे, तो विचार शास्त्र संमत विचार करायचा. असत वस्तूचा भास त्याच्यामुळेच होतो. इथं चांगलं वाटते बरं का, म्हणून मी काय म्हटलं, इथं खरंच फ्रेश वाटतं, चांगलं योग वाशिष्ठ फार चांगलं वाटतं. इथं मी जो विचार केला, काय समजा 4-2 लोक काय होता, एखादा शब्द तरी कानावरून जातो का. एखादा आईला काय वाटतं, आईचं अंतःकरण कसं असतं तुम्हाला सांगतो. अंतःकरण काय असतो, दिवाळीचा सण आहे, चांगल्या सगळी पक्वानं केलेली आहेत, सुंदर स्वयंपाक केलेले आहेत, 4 पोरी आलेल्या आहेत, सगळे आनंदानं खात आहेत, सगळे ज्या वेळेला बसले, परंतु आईच्या घशात घास अडकतो का. सगळे आनंदानं खातात, परंतु धाकटी पोरगी आली नाही, धाकटी पोरगी आली नाही, आईच्या घशामध्ये तो घास अडकतो. तसं संतांचं अंतःकरण नसतं. आपल्या ते कधीच कळणार नाही. आपण आपल्या पुरता विचार करतो, आणि संत जगाचा विचार करतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टविती परोपकारे, भूतांची दया
हेच भांडवल संताप आणि आपली ममता नाही. शेवट काय आहे? शेवट तुका म्हणे सुख पराविया सुखी. त्यांचं सुख कसं असतं, आईचं सुख कसं असतं. म्हणून तर संतांना माऊलीची उपमा दिलेली आहे. माऊलीची उपमा सुद्धा फार अलीकडची आहे. आई आणि माऊली, सावत्र आई, सख्खी आई आणि माऊली, आणि माऊलीच्या पलीकडे संतांची भूमिका असते. तू माऊली ऊन आहे का नाही, तू माऊली ऊन मायाळ, चंद्रा शीतळ, पाण्याहुनी पातळ आणि कल्लोळ प्रेमाचा. आणि म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे सावली कधीच न संडी तुझी. काय शब्द आहे, कधी कळायचो हे आपल्याला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे श्री गुरु, मी तुमची सावली सुद्धा सोडणार नाही कधीच. कसाही प्रसंग आला, जरी देह जाण्याचा जरी प्रसंग आला, माझा देह पडेल, परंतु पडणारा देह सुद्धा तुमची सावली सुद्धा सोडणार नाही. सावली सोडणार नाही म्हणजे काय, याचा अर्थ काय संगीता? काय संगीता? सावली सुद्धा सोडणार नाही म्हणजे काय? अहो, जो सावलीला सोडत नाही तो द्यायला सोडीन का संतांच्या? जो संतांची सावली सोडत नाही तो द्यांचे चरण सोडीन का? हे चरण सोडीन का गुरुवार यांचे? सोडीन का? फार स्थान फार मोठे, खरंच त्यांना दंडते बर का. गुरुवार कोणाला संगीता म्हटलं असतं ते शोभलं असतं का? कोणाला शोभलं नसतं. पण खरा शब्द शोभतोय तर इथंच काहीतरी पूर्व पुण्य असेल, काहीतरी आपलं तरी काय कळते. आणि म्हणून काय सांगितलं, तुका म्हणे सुख पराविया सुखी. त्यांच्या मुखातून काय होणार? सापानं किती प्रेम दाखवलं, लय प्रेमाने दंश केला, त्यातून काय येणार? आईला लय राग आला तरी ती काय येणार? प्रेमच देणार ना. आईला लय राग आला तरी ती प्रेमच देणार. बरोबर आहे ना? मग संत करू करू म्हणतात, ते करून करून बाबा करून करून काय करते? अरे करून करून कल्याणच करणार. म्हणजे बाबाने शिव्या दिल्या, एकाने काय केला, बाबाने शिव्या दिल्या, म्हणजे सांग कळलं तर कळू द्या त्यांना. आणि करून करून ते काय करतील? बाबा नाही कळलं म्हणले, बाबा तू असं म्हणते करून करून काय करते? बाबा करून करून कल्याणच करणार, दुसरं काय करणार आहे? संत करून करून, आपण म्हणतो तो करून करून काय करीन? मर्डर करीन. आपली भाषा ही, जगाची भाषा ही आहे. याला जग म्हणतात. जग असं आहे. बाबांना हे कळलं, बाबा तो असं म्हणतो, बा करून करून काय करतील? बाबा करून करून काय करणार? कल्याणच करणार. आम्हाला दुसरं काही करताच येत नाही. तो स्वतः निरीच्छ असंग असून त्याच्या सानिध्यामुळे हा देहादी जडवर्ग कार्य करीत असतो. काय मोठं ज्ञान आहे. त्या परमात्म्याच्या आसण्यानं सगळं जग काय झालेले, क्रियारूप झालेलं आहे. तुमचा संसार होतो, श्वास आहे, आत्मा आहे, म्हणून प्राण हलतो, म्हणून डोळे पाहतात, म्हणून तुम्ही पाणी पिता, म्हणून संडासला संडास सुद्धा होणार नाही. परमात्मा जर तो बी संडासला जाता, केवळ परमात्मा चैतन्य आहे देहामध्ये, म्हणून चैतन्य आहे, म्हणून जोपर्यंत देहामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत पाण्याची शिप आतमध्ये जाते. आणि चैतन्य निघून गेलं का ते पाणी सुद्धा बाहेर येतं. जे आपण तांब्याची तांबे पाणी पित होतो त्यातला थेंब सुद्धा आतमध्ये जात नाही. आत्मसत्ता जातो थेंब आतमध्ये. तो पाहिलं चैतन्य सामर्थ्य, ते चैतन्य निघून गेलं का शिप माग फिरते. तरी म्हणतात देव काय करतो? काय नको. तो देह रूपाने व्यक्त होत असूनही प्रत्येकात्म रूपाने म्हणजे सर्व देहाला व्यापून राहिलेल्या. अहो संतांचा तसं पाहिलं, संतांचा देह सुद्धा पवित्र असतो, सच्चिदानंद स्वरूपात. त्यांचा देह सुद्धा सच्चिदानंद रूप असतो. मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं, तुम्ही माठामध्ये अत्तर होता आणि त्या माठाला फडकं गुंडाळा, माठही सुगंधी होतो आणि ते फडकही सुगंधी होतो. नाही होत? सुगंधी होत नाही. अहो पहा, चंदनाच्या जवळची झाडी, बोरी, बाबळी काही करत नाहीत, नुसत्या तिथं उभे असतात, परंतु ते सुद्धा आतून चंदन होत. बोरी बाबळी सुद्धा चंदन होतात. इतकं झाडा झुडपामध्ये एवढं आढळतं. आणि सजीव जे साक्षात जेव्हा भावानं वर्तणारे संत, त्यांच्या ज्याने काय होणार नाही. तो सर्व सत्तांच्या अधीन असूनही नियती, देश, काल, चलन, स्पंदन
क्रिया वगैरे सत्तांच्या रूपाने, अहो सगळ्या रूपाने तोच व्यक्त होतो. सगळं काही तोच आहे. ही पृथ्वी म्हणजे तोच आहे, चंद्र म्हणजे तोच आहे, सूर्य म्हणजे तोच आहे, तुम्ही म्हणतात तेच आहे. परंतु त्याच्यावर आवरण आलं म्हणून आपण मूर्खासारखं, तो आपल्याला दिसत नाही म्हणून आपण मूर्खासारखा वागतो, नाही का? आपण मूर्खासारखा वागतो. एक पोलीस इन्स्पेक्टर होता, त्यानं काय केलं, दरोडेखोराच्या टोळीवर त्याने गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये सक्का त्याचा भाऊ बळी पडला. का? त्याला माहित नव्हतं आपला भाऊ याच्यामध्ये आहे, आपला भाऊ याच्यामध्ये आहे म्हणून त्याच्या गोळीला बळी पडला. तसं त्याला माहित, तसं हे सगळं देव आहे हे आपल्याला माहित नाही आणि म्हणून आपण काय करतो, संसारात फिरत होतो. तो शुद्ध ज्ञान रूप असून आकाशाची कल्पना करून आकाश रूप बनतो. तोच आकाश आहे, तोच म्हणजे तोच सगळं अनंत रूपे अनंत विषय दिसले नाही. अजून काय म्हटलं आहे, देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. आपण काय म्हणतो, ही संगीत आहे, ही अलकात आहे, मंगलताई आहे, वर्ष आहे. परंतु संत ना म्हणतात या सगळ्या देवता म्हणून आपल्याकडे पाहतात. ते देवता संत आपल्या पत्नीकडे सुद्धा देवता म्हणून पाहतो. हे सगळे परमात्मा स्वरूपानं पाहतो. आणि आपण काय पाहतो, त्या भाडकावला कशाला घरात घेतलं, नाही का? हे आपले विचार, नाही का? ही आपली स्थिती, जीवाची स्थिती ही. तो सर्व पदार्थाच्या आतीत असून सर्व पदार्थ त्याच्यावर आरोपित होतात. मग आता जगाचा आरोप आहे त्याच्यावर. त्याला आपण पशु साक्षात परमात्मा असून आपण त्याला गाढव बनवलं, बैल बनवलं, डुक्कर बनवलं, त्याला शत्रू सुद्धा बनवलं आणि त्याच्यावर आघात सुद्धा केले. परमात्मा स्वरूपासून केवळ ओळखलं नाही. उत्पत्ती व स्थिती याच्यामध्ये तो एकत्वाने व निर्विकारत्वाने राहिलेला असतो. उत्पत्तीमध्ये तोच असतो, स्थितीमध्ये तोच असतो, अविनाशामध्ये तोच असतो, नाही का? आणि आता उदाहरण सांगतो तुम्हाला. एक उदाहरण म्हणजे कशाचं, चिदविलासाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. चिदविलासाचं देव कसा नटलेला आहे जगरूपानं ते सांगायचं आहे. म्हणजे पाहता एखादी महिला आहे, स्त्री आहे आणि तिला आपल्या एका फार मोठ्या समारंभाला तिला जायचं आहे. समारंभाला जायचं आहे. तिनं घरातलं सगळं काम उरकलं, फरशी पुसली, भांडी घासली, फरशी पुसली आणि आंघोळ केली आणि ती घरातली मळलेली साडी टाकून दिली. घरातली मळलेली साडी टाकून दिली. भारी उंची साडी पहिल्यांदाच बाहेर काढली, उंची अलंकार बाहेर काढली, हिऱ्याचे मध्याचे अलंकार बाहेर काढले, केस शृंगार चांगला बसवला, चांगली सुंदर अशा प्रकारची सजली आणि त्या कार्यक्रमाला गेली. अगोदरची मळकी साडी, नाही का? आणि अगोदरचं ते सगळं राबणं सगळं बदललं. फरशी, भांडी, ते राबणं, त्या दुःखात काम करताना तो होणारा त्रास, हे सगळं संपलं आणि आता आनंदात चांगला साज शृंगार करून ती समारंभाला जात आहे आणि चेहऱ्यावर हास्य आहे. आता पाहिलं का? ती जेव्हा घरातून बाहेर पाऊल टाकलं तोच भगवंताचा चिदविलास. आणि ती घरामध्ये खपत होती, काम करत होती, अंगावर मळकी साडी होती, अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, कामाचा तिला वैताग, त्या दुःखाने ती कष्टी झालेली होती. तो म्हणजे जग. कळलं का? देव नटला नाना परी. आनंद कशामध्ये आहे? अशा प्रकार. कळलं का? याला म्हणायचं चिदविलास आणि याला म्हणायचं जग किंवा संसार. सर्व ब्रह्मांडाची विचित्र घडामोडचं पुन्हा पुन्हा हा चिदविलास लय भारी आहे बरं का? माहिती आहे तुम्हाला? म्हणजे चिदविलास इतका, चिदविलास म्हणजे काय आहे? आनंदी आनंद आहे केवळ. आणि संसार म्हणजे दुःख दुःख आहे. फक्त इकडचं पाऊल तिकडं एकच पाऊल आहे. पहा आता, इकडं पाऊल टाकलं का जग आणि इकडं पाऊल टाकलं का चिदविलास. काय करायचं आहे? इकडचं पाऊल इकडं टाकायचं, पाऊल इकडं टाकलं का जग, इकडं टाकलं का सांग. मोक्ष रेखे आला, भाग्य विनंताला, साधू सांग केला हरिभक्त. मध्ये रस्ता आहे, इकडं माहेर आहे, इकडं सासर आहे. सीमारेषा आहे ना? नाही. तर तो एकटाच सर्वदा असतो, एकटाच परब्रह्म सगळं झालेला आहे. आपलं एक भूमिका, किती भूमिका आपल्याला पार पाडता येते? मी एकटा काय काय करू? तो मी एकटा काय काय करू? सगळे तिकडे बोंबलत फिरते तर माझ्याच मागे एकटे जवळ. तरी कधी तक्रार केली का? हा सगळं विश्व तोच झाला, सगळं काही तोच करतो, विना तक्रार आणि आनंदात. इथं म्हणतो सगळे बोंबलत फिरते,
त्या कारच्या तिकडे झक मार, हिचा इकडं पत्ता नाही. आणि मी तर सकाळपासून हातपाय आपटीत बसलोय. किती जीव काढला तरी यांच्याकडचा उपयोग नाही. तुला कोणी सांगितलं? कुंडली एक वर्ष हरी. चला आता सर्व